हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला गोट घालण्याची अगदी सोपी पद्धत. हे पहा, ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग करून झालेलं आहे. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. गळे व्यवस्थित चेक करायचे आहेत. त्यानंतर इथे आपण गोटसाठी जी पट्टी काढणार आहोत त्या पट्टीची रुंदी किती ठेवायची, तर मी इथे 1.5 इंच रुंद अशी सरळ स्ट्रेट पट्टी घेतलेली आहे. मी इथं तिरकस पट्टी कट न करता सरळ पट्टीपासून ब्लाऊजला गोट कसा घालायचा हे सांगणार आहे. तर इथे पहा, मी 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत, कारण पूर्ण लेंथची भेटली नाही म्हणून 2 जेवढ्या लेंथच्या भेटल्या आहेत तेवढ्या मी घेतलेल्या आहे. आता दोन्ही पट्ट्या मी एकमेकींना जोडून घेणार आहे व्यवस्थित. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की तिरकस पट्टी कापली तरच ब्लाऊजला गोट छान येतो, तर नाही. अशा पद्धतीने जर सिल्क ऑर्गेन्झा वगैरे साडी असेल, अस्तरचा ब्लाऊज असेल, तर तुम्हाला तिरकस पट्टी कापण्याची गरज येत नाही, कारण साडीचा धागा इतका फ्लेक्सिबल असतो की गोट इझिली घातला जातो. आणि कॉटनचं जर ब्लाऊज असेल, कॉटनचं जर कापड असेल, तर तुम्ही मात्र कापडाच्या ज्या बाजूने तिरकस ओढलं जातं त्या बाजूने कटिंग करायचं आणि पट्टीचं कट द्यायचं आहे. आता इथं पहा, मी ब्लाऊजला गोट घालत आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही पट्टीचे जे काठ आहेत ती मी व्यवस्थित पकडलेले आहेत आणि ब्लाऊजवरती ठेवून पूर्ण ब्लाऊजला या पद्धतीने अशा पद्धतीने गोट घालून घ्यायचा आहे. गोट घालताना जी शिलाई मारतो आपण पट्टी आणि ब्लाऊजला जोडताना जी शिलाई मारतो ती एकसारखी असणे गरजेचे असेल. शिलाई जर एकसारखी असेल तर ब्लाऊजला गोटही एकसारखा बसतो. हे पहा, अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून पूर्ण ब्लाऊजला गोट घालून घेणार आहे. आता दुसऱ्या ब्लाऊजचं बटन पट्टीकडून आल्यानंतर आपण इथे उरलेला कापड आहे ते कट करायचं आहे अर्धा इंच मार्जिन सोडून. आणि हे जे अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं आहे ते अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचे जे काही धागे वगैरे असतील ते कट करून घ्यायचे आहेत, नाहीतर मग धाग्यांमुळे ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही. तर आता पुन्हा आपण पूर्ण गळ्याचे जे काही धागे वगैरे आहेत ते व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने ब्लाऊजची जी पट्टी आहे ती व्यवस्थित पकडून व्यवस्थित ब्लाऊजला अशा पद्धतीने आहे. जे वरचं कापड आहे ते एकदम खालच्या बाजूने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती एकदम खाचेमध्ये ही शिलाई आली पाहिजे. हे पहा, दुसऱ्या बाजूला असंच गोट घालत आलं की आतलं जे अर्धा इंचचं कापड होतं ते आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि यावरतीही व्यवस्थित गोट घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट घालून झालेला आहे. आपण एकदा चेक करूया ब्लाऊजचा गोट कसा आलेला आहे तो.
तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.